अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचा मृत्यू झालाय। श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सीनियर ग्रुप मेंबर होती। ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धाने आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं, परंतु तिचा शेवटचा संवाद ठरला। अहमदाबाद इथं झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे होत्या। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये उरणच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झालाय। नावागावातून काल दुपारी ड्युटीसाठी गेल्या होत्या। आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ अशा कुटुंबातील मैथिली सर्वात मोठी होती। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये केबिन क्रू दीपक पाठक यांचा मृत्यू झालाय। नाशिकमधले नैताळे हे त्यांचं मूळ गाव। दीपक पाठक सध्या कुटुंबियांसह बदलापूरमध्ये राहत होते। गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते। 4 वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्न झालं होतं। त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। भीषण अपघातामध्ये कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते। मुंबईतल्या पवईमधील हिरानंदानीमधले कॅप्टन सबरवाल रहिवासी होते। या भीषण दुर्घटनेमध्ये कॅप्टन सुमित सबरवाल यांचाही मृत्यू झालाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू झाला। 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये केबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता। इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता, मात्र त्याची मूळ गावी ही शेवटची ईद ठरली।